सत्या आणि मंजू म्हणजेच वैभव आणि मोनिका, स्वागत आहे पहिले तर स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू सो मच. खूप सुंदर लुक आहे तुमचा. निमित्त लग्नाचं आहे, हे लोकांनाही माहिती आहे, कारण अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता सत्या आणि मंजूचं लग्न पुन्हा कधी होणार आहे. सो आता मुहूर्त आलेला आहे. काय सांगाल की कशी तयारी सुरू आहे आणि लग्नाचं शूट कसं सुरू होणार आहे? तयारी तर एकदम जोरदार सुरू आहे आणि जे पहिलं लग्न होतं ते अपघाताने झालं होतं आणि हे लग्न आता मर्जीने होतं आहे. अपघातानं झालेलं लग्न एवढं मोठ्यानं झालं होतं, एवढं ग्रँजर झालं होतं, तर आता मर्जीनं होणारं लग्न किती ग्रँजर असेल. हां, मोनिका, तयारी आहे जोरदार सुरू आणि आता आहे एक ट्विस्ट असणार आहे, तर बघायला मिळेल तुम्हाला. त्याची BTS तर तुम्ही नक्कीच टाकाल. नक्कीच BTS येणारच आहेत ते आणि प्रेक्षकसुद्धा वाट बघत आहेत. पण लग्नापर्यंत येईपर्यंत विघ्न खूप येत होते. तर या लग्नामध्ये म्हणजे सत्याची आईसुद्धा असणार आहे किंवा तुझी आत्यासुद्धा असणार आहे का? कारण प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की त्याने कारस्थानं खूप केलेली आहेत. सो यापुढे कसं असणार आहे त्यांचं? त्यासाठी तुम्हाला 22 मार्च ते 26 मार्च कॉन्स्टेबल मंजू रात्री 8 वाजता सन मराठीवर बघायला लागेल. तरच तुम्हाला कळेल की कट कारस्थान तर अर्थात होणारच आहे, खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. पण ते नक्की काय होणार आहे आणि सत्या मंजूचं प्रेम त्यांच्यावर कसं जिंकणार आहे की नाही जिंकणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला मालिकाच बघावी लागेल. नक्कीच तुम्ही काय रिव्हील करणार नाही हे आम्हाला आता पटलेलं आहे. सो आत्ताच आम्ही सकाळपासून पाहतो आहे की घोड्याचं सीन झालेलं आहे आणि त्याच्यावरती घोड्यावर चढण्यापासून सगळे सीन देण्यापर्यंत खूप दमछाक उडाली होती हे दिसत होतं. काय सांगशील की तो एक्सपिरियन्स कसा होता? स्पेशली मंजूलाही विचारायला आवडेल की पहिल्यांदाच घोड्यावरती बसली होतीस का? म्हणजे मी घोड्यावर बसली आहे, पण फक्त महाबळेश्वरमध्ये फक्त फोटो काढलाय बसून. पण आज प्रत्यक्षात घोड्यावर बसून चालवलाय तो घोडा. म्हणजे टेकच्या आधी 1-2-3 राऊंड मारून आणले त्यांनी की थोडा तरी कॉन्फिडन्स यावा बाबा. सुरुवातीला भीती वाटली, पण एक थोडं शूट दुपारपर्यंत चालू झाल्यावर आता थोडंफार नॉर्मलला आलो आहे आम्ही. हो, मी पण खूप घाबरलो होतो खरं तर, कारण आम्ही जेव्हा पहिलं अपघातानं जे लग्न झालं होतं त्या सिक्वेन्समध्ये फक्त घोडा नाचवला होता आणि तो असं उधळला होता वगैरे, पण ते जे घोडा सांभाळणारे दादा असतात ते होते त्याच्यासोबत. सो मी एवढं घाबरलो नव्हतो. पण आता होतं की आम्ही दोघं घोडा घेऊन येतोय आत, असा सिक्वेन्स होता आणि एकतर उन्हाळा आहे, खूप ऊन आहे आणि धावपळ खूप होते. पण रॉकी नाव आहे घोड्याचं आणि मला वाटतं की तो 14 वर्षांचा पांढरा शुभ्र घोडा आहे, खूप सुंदर देखणा आहे आणि खूप शांत आहे आणि तो शांत होता, समंजस होता, म्हणून आम्ही ते सगळं करू शकलो. मालिकेतील लग्न असं करणार जसं प्रेक्षकांना आवडेल, बघायला त्यांना छान वाटेल, त्यांना एंटरटेनमेंट चा पूर्ण पुरवठा मिळेल, त्यांना हसू येईल, त्यांना रडू येईल, त्यांच्या भावनिक दृष्टिकोनातून त्यांना जे काही आम्ही देणं लागतो ते सगळं देण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांना जसं आता 18 मार्चला रिसेंटलीच कॉन्स्टेबल मंजू टेलिकास्ट होऊन 1 वर्ष झालं आणि पूर्ण महाराष्ट्रातून एवढं भरभरून प्रेम मिळालं मालिकेला, आम्हा सर्व कलाकारांना, आमच्या पूर्ण टीमला. तर आम्ही सगळे ऋणी आहोत आणि आता आम्ही ह्या स्टेजवर आहोत की आता एवढं प्रेम आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालं आहे, तर आम्हीसुद्धा आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्यांना चांगलं एंटरटेन करावं. सो तोच आमचा प्रयत्न आहे, बाकी काहीच नाही. नक्कीच. मगाशी सध्या आम्ही पाहिलं की आम्हालाही माहिती आहे की तू सगळ्यांची काळजी घेत असतोस सेटवरती सुद्धा, आणि आम्ही आत्तासुद्धा बघितलं की उन्हामध्ये घोडा उभा आहे आणि छत्री घेऊन तुला आल्यानंतर तू घोड्याला छत्री देत होतास की आधी त्याला छत्री द्या. हो, तो बिचारा ॲक्च्युली ते दोघांचं आमचं वजन घेऊन तो होता आणि आम्हाला ते जाणवत होतं. सुरुवातीला तो खूप एनर्जीमध्ये होता आणि जसं जसं सिक्वेन्स आपण शूट करत गेलो तर त्याला घाम फुटत होता आणि ते जाणवत होतं, त्याच्या ज्या इथल्या शिरा असतात त्याच्या फुगत होत्या आणि एवढं ऊन आहे तर तेवढं हेवी वेट आहे. सो हे काळजी म्हणजे हे प्रत्येक माणूसच असा असतो असं मला वाटतं. यात काय मी स्पेशल काही वागतोय असं नाही आहे. पण तो खूप दमला होता आणि शूटला कसं आपल्याला रिपीट कराव्या लागतात गोष्टी, मास्टरसाठी, कॉम्पॅक्टसाठी, क्लोजसाठी, परत ब्युटी शॉटसाठी, मग परत करावं. आम्ही तरी भीती हा आमचा एवढीच मर्यादा होती की पण नंतर आम्ही तर बसलो होतो ना आरामात, पण तो सारखं पळत होता, नाचत होता. सो तिलाही जास्त वाईट वाटत होतं आणि हिच्यामुळं मला जास्त वाईट वाटत होतं. की मालिकेतलं हे दुसरं लग्न आहे. मोनिका, तुझं रिअल लाईफमध्ये तर लग्न झालेलं आहे, तुला तुझ्या लग्नातले दिवस आठवले का? अगदीच लास्ट टाईम पण आठवले होते, आत्ता पण आठवत आहेत. पण परत ते क्षण जगायला मिळतात असं म्हणायला हरकत नाही. मी माझ्या नवऱ्याला बोलवलं होतं ॲक्च्युली बघायला, पण तो म्हणला की तुझं लग्न झाल्यावर सांग, मी येतो. मजा येते, पण सगळे एकत्र येतात ना, कॉम्बिनेशन सीन्सची मजा येते.
नक्कीच प्रेक्षकांनाही मजा येते आणि तुमची जोडी प्रेक्षकांना पुढपर्यंत बघायची आहे की लग्न झालं आहे आणि अजून पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांना आतुरतात आहेच. वैभव तुझा खूप आधीपासूनचा मित्र आहे हो. आणि तुझं तर लग्न झालेलं आहे, तर मी तुला विचारेल की वैभवसाठी जर मुलगी बघायची असेल तर तू काय क्वालिटीज तिच्यामध्ये बघशील? वैभवसाठी मुलगी बघायची असेल तर तिच्यात भयानक पेशन्स लेवल हवेत. तिला मूड स्विंग जास्त कामा नाहीत, कारण याचे खूप आहेत ते तिला Basically हँडल नखरे. करता नखरे, ह्याचे नखरे तिनं हँडल केले पाहिजेत. ऑफकोर्स. आणि मला असं वाटतं की ती याच्यापेक्षा वयानं मोठी असावी तरच ती याला हँडल करू शकते. वैभव हां, या 3 गोष्टी आहेत. तर ज्यांना वाटते की आपण तसे आहोत मला इन्स्टाला DM करा, मी पोचवते याच्यापर्यंत. नक्कीच नाही तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आता त्याला स्थळ यायला सुरुवात होईलच. सो आज लग्न आहे आणि लग्न असेल तर मग तुला असंच नाही सोडू शकत, एखादा उखाणा तर झालंच पाहिजे. मला तर अजिबात नाही. तुझं लग्न झालं तुला यायला पाहिजे, माझं नाही झालं नाही, मला ती विसरले. सूट आहे. तरी सुद्धा तू ट्राय करू शकतोस. मी ट्राय करेन पण मला सूट आहे. ओके. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागलाय गुंजू, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये आवाज लागलाय गुंजू, सत्यावर जीवापाड प्रेम करते ही कॉन्स्टेबल मंजू. वा वा. सो याला वा थोडीच तोड वैभवकडून झालंच पाहिजे, सध्याकडून झालंच पाहिजे मंजूसाठी. 1 मिनटं, मला फक्त 1 मिनटं द्या, विचार करून तुम्हाला सांगतो. 1च मिनटं. आठवलेलं आहे. कितीही कारस्थानं करू देत मम्मी आणि आत्या, कार्यक्रम फिक्स करतो वाघमाऱ्यांचा सत्या. सो लग्न आहे, लग्नाचं इन्व्हिटेशन प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या तुमच्याकडून. आणि खूप सुंदर दिसत आहे. सो एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्याल? काय कॉम्प्लिमेंट देणार? मोना तर नेहमीच माझ्यापेक्षा सुंदर दिसते. आणि तिला नेहमीच मी म्हणतो विदाऊट मेकअप पण ती अजून जास्त सुंदर दिसते, विदाऊट ॲक्सेसरीजही अजून जास्त सुंदर दिसते. मी चार्मिंग आहे, ती सुंदर आहे. सो आम्ही दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतो. मी स्वतःला जास्त कॉम्प्लिमेंट देतो, ती स्वतःला इतका देतो की माझी गरजच नाही. अरे नो नीड ओनली सेल्फ लव्ह. सो लग्न आहे, प्रेक्षकांसाठी इन्व्हिटेशन होऊन जाऊ. हो, 22 मार्च ते 26 मार्च सत्या आणि मंजूचं फायनली लग्न होतं आहे आणि यावेळेस मर्जीनं होतं आहे, त्यामुळे धूम धडाक्यात होणार आहे. सो 22 मार्च ते 26 मार्च रोज रात्री 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू नक्की पहा आणि खूप प्रेम करा. थँक्यू सो मच. तिकडे बघा वर टॅलेंट इकडे बघ ना भाऊ. रॉकी KGF 3